हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता ह्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती किती एकदम परफेक्ट आहे। आणि त्याचबरोबर ब्लाऊजची जी कटोरी आहे, कटोरीचा टक्स, जो समोरचा गळा आहे आणि बॅक साईडचा गळासुद्धा खूप छान असा आपला रेडी झालेला आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर खूप सारे प्रॉब्लेम असतील, जर हुक पट्टी कमी जास्त होत असेल, तुम्हाला गळपट्टी किंवा जो गोट आहे तो मारता येत नसेल, आणि तुम्ही पाहू शकता ही स्लीव्ह डिझाईन आहे ती पण मी लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला ब्लाऊजची फिटिंगसुद्धा जमत नसेल तर मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या सगळ्या जे क्वेश्चन आहेत किंवा तुम्हाला जे पडलेले ब्लाऊज स्टिचिंग करताना तुम्हाला येणार जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेमचं तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सोल्युशन मिळणार आहे किंवा तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज कसा शिवायचा हे समजणार आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि छान अशी एक कमेंट पण करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। आणि त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर पाहिल्यानंतर तुम्हाला जर आवडलास तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग आपण काय करूया, आपल्या ह्या ब्लाऊज कटिंगला केलेल्या म्हणजे ब्लाऊज कटिंग केलेल्या ह्या व्हिडिओला शिवायला, ह्या ब्लाऊजला शिवायला सुरुवात करूया। तर पाहू शकता हे घेतलेले आहे समोरचे पार्ट। आता हे समोरचे पार्ट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लाऊजचे टक्स। आता टक्स तिरके होतात, ब्लाऊजचा टक्स किती इंच घ्यायचा ते आपल्याला माहीत नसतं। तर पाहू शकता मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते आता ब्लाऊजचा टक्स किती इंचावर घेतला जातो। तर पाहू शकता हे जे कटोरी आहे, अगोदर मी एक कटोरीला टक्स देऊन घेतलेला आहे। आता ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या ब्लाऊजला म्हणजे कटोरीला टक्स द्यायचा, तो म्हणजे 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंची। ह्या पद्धतीने टक्स द्यायचा, डबल टिप मारून घ्यायची आहे म्हणजे आपली लवकर टक्स उसवत नाही, ब्लाऊज खूप दिवस टिकतो। तर आता काय करूया, साईड पॅटर्नला ही जी ब्लाऊज आहे, कटोरी आहे ती स्टिचिंग करून घेऊ अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिनने। खालच्या बाजूने जर थोडीशी कटोरी शिल्लक राहिली तरीही प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊजला, ब्लाऊज तरीही परफेक्टच आपला फिटिंगला बसतो। त्यानंतर दुसऱ्या बाजूने तीच स्टेप फॉलो करायची आहे, कटोरी अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिनने शिवून घ्यायची आहे आणि जी खाली उरती ती कटिंग करून घ्यायची, शेप देऊन व्यवस्थित कटोरीचा जो गोलाकार शेप आहे त्याच पद्धतीने कट करायची आहे, शेप वाकडं तिकडं होऊ द्यायचा नाही आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्ट्या लावायच्यात। आता खालच्या बाजूने आपला सुईची बाजू आहे म्हणजे समोरील बाजू आहे, वरच्या बाजूने उलटी, मग त्याच पद्धतीने खालच्या बाजूने आणि व्यवस्थित ठेवायची, आता वरची काढून घ्यायची। आता काढल्यानंतर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता हे दोन आता आपल्याला काय करायचं आहे, याच पद्धतीने आपण काय करायचं, पट्टी तयार करायची ती मी घेतलेली 2.5 ते 3 इंचाची शिलाई आणि खालच्या बाजूने थोडीशी दुमडली आणि आतल्या बाजूने टाकायचं, वरच्या सुरुवात केलेली आहे आणि अर्ध्या इंचाची शिलाई मार्जिन काय करायची, या पद्धतीने स्टिच करून घ्यायची। शिवल्यानंतर पुन्हा वरच्या बाजूने म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही क्रॉस पट्टी अटॅच केली तर तुमचे लुक पट्टी आहे ते आपल्या फिनिशिंग मध्ये क्रॉस पट्टी अटॅच होणार आहे। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फोल्ड करून पुन्हा तिथे 5 नंबरची टिप द्यायची आहे, कारण की नंतर क्रॉस ब्लाऊज शिवल्यावर आपल्याची करायची, आपल्याला मशीनवर काजी पण करायची म्हणजे लुक तयार करायचे। त्याच पद्धतीने आता आपण हुक पट्टी तयार करतोय, ती स्टेप फॉलो करायची, फक्त वरच्या बाजूने शिवायला सुरुवात करायची, कारण की आतल्या बाजूला आपले हुक यायला पाहिजे। अशा पद्धतीने वरच्या बाजूने पुन्हा ती पट्टी फोल्ड करायची, फोल्ड केल्यानंतर पुन्हा डबल फोल्ड करून म्हणजे तुम्हाला जेवढी लहान लागते त्या पद्धतीने फोल्ड करायची, मोठी लागत असेल तर तशीच फोल्ड करायची आणि ह्या पद्धतीने पाहून घ्यायचं। आता आपले जी कटोरी आहे ते दोन्ही सेम आहेत की नाही ते पण आपण चेक करून घ्यायचे। आणि जो गळा आहे तो पाहू शकता थोडा गळ्याचा आकार व्यवस्थित नाही आहे, तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आपल्याला, एकदम गोलाकार शेप जेवढा आता आपण आकार आखून घेतला तेवढा आपण कटिंग करून घ्यायचं, जेणेकरून आपला जो गळ्याचा शेप आहे तो एकदम परफेक्ट गोलाकार येईल यासाठी। त्यानंतर आता आपण गोट मारून घेऊया। आता गोटपट्टी मी तयार केलेली आहे, दुमडून त्याला शिलाई देऊन घेतलेली आहे। तुम्ही पण मैत्रिणींनो अशी एक गोटपट्टी तयार करून घ्यायची अगोदर आणि नंतर अटॅच करायला सुरुवात करायची आहे। शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायची गळ्यापर्यंत, इथं लक्षात ठेवायचे फक्त 1.5 इंच, आणि जे शेवटचं टोक आहे तिथं दुमडायची आणि थोडी साळून घ्यायची, जेणेकरून आपल्या ब्लाऊजचे जे गोट आहे तो आपल्याला व्यवस्थित करता येईल। आणि थोडेसे काय करायचे, थोडे टक्स म्हणजे कट्स मारून घ्यायचे। कट्स मारल्याने काय होणार आहे, आपले जो गोट आहे तो पलटी होणार नाही आहे आणि आपला ब्लाऊजचा पुढचा गळा आहे तो पण एकदम व्यवस्थित शेपमध्ये दिसेल। ती स्टेप आपल्याला दुसऱ्या वेळेस पण फॉलो करायची किंवा दुसऱ्या बाजूला पण जी आपण हे करतो कटोरीला जॉईन करून घ्यायचा आपल्याला गोट, या पद्धतीने पट्टी तयार केलेला आहे तो थोडी साळून घ्यायची आहे, थोडे कट्स मारायचे जेणेकरून आपली गोटपट्टी पलटी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे।
आणि त्यानुसार आपल्याला व्यवस्थित काय करायचं आहे, दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपला जो गोट आहे तो व्यवस्थित आपलं बसेल आणि कुठं वर उचलला जाणार नाही. अशा पद्धतीने आपण गोटपट्टी अटॅच करून घ्यायची. त्यानंतर पाहू शकता हा गाळ्याचा शेप वगैरे एकदम छान आलेला आहे. आता आपलं फिटिंगचं माप आपले पूर्ण घडी आपण कितीची घेतली होती ती पाहायची. ती परफेक्ट मी 10.5ची घेतलेली आहे. आता हा जो बॅक साईडचा गळा आहे त्याच्यावर काय करते मी ह्या पद्धतीने दोन्ही बाजू ठेवून घेतल्यात. आता ह्या बाजू ठेवून घेतल्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिनने शोल्डरला टिप मारून घ्यायची आहे. आता टिप मारून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक बाजू आपली कमी जास्त होते, जी जास्त झालेली आहे ती कमी करून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित जेवढं आपलं शोल्डर आहे ते एवढं आहे की नाही तेवढं पण चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला टिप मारून घ्यायची. त्यानंतर आता आपण काय करूया, पुन्हा एकदा शोल्डरला 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिनने टिप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने दोन्ही बाजूला ती स्टेप फॉलो करायची आहे आणि दोन्ही बाजूला व्यवस्थित टिप मारून घ्यायच्या आहेत शोल्डरला. ह्या पद्धतीने आता आपल्याला मोंढ्याखालचा भाग पण चेक करायचा आहे. मोंढ्याखालचे भाग आहेत ते माझे परफेक्ट आलेले आहेत मैत्रिणी, तुम्ही पाहू शकता. तुमचं जर कमी जास्त झालेला असेल तर त्या पद्धतीने तुम्ही जे जास्त झालेला असेल तो कमी करून घ्यायचा. दोन्ही पार्ट्स अशा या पद्धतीने ठेवून घ्यायचेत. गळ्याचा वगैरे शेप व्यवस्थित आला आहे की नाही तो चेक करायचा आहे. मोंढ्याखालचा भाग कमी जास्त आहे की नाही तो चेक करायचा आहे. आता ही जी स्लीव्ज डिझाईन आहे ती माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी अपलोड केलेली नाही आहे, पण ती मी करणार आहे नंतर. तर त्यानंतर आता आपण काय करूया, ही स्लीव्ज आहे ती समोरच्या भागाची स्लीव्ज समोरच्या भागाला अशी खून करून घ्यायची आहे. आता समोरच्या भागाची समोरच्या बाजूला बॅक साईडच्या भागाची बॅक साईडला आता मध्य तयार करून घ्यायचं आहे. आता मग हे मध्य जे शोल्डरचं मध्य आहे तिथं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित एक सलग टिप मारून घ्यायची. हे या पद्धतीने एक सलग टिप मारून घ्यायची. दुसऱ्या बाजूने पण ती टिप म्हणजे दुसऱ्या साईडला पण असं उलटं करायचं ब्लाऊज आणि पुन्हा व्यवस्थित एकदम खेचून स्लीव्ज जॉईन करायची नाही आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला ही स्लीव्ज काय करायची आहे, जॉईन करून घ्यायची. त्यानंतर पुन्हा सगळ्याच बाजूने आपण काय करूया, एक फिनिशिंग सहित एक टिप मारून घेऊया. ह्या पद्धतीने टिप मारून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं शोल्डरचा भाग पण व्यवस्थित आलेला आहे समोर. आणि जी आपण आता स्लीव जॉईन केली ती स्लीवसुद्धा एकदम मध्यभागी आणि परफेक्ट पद्धतीने आलेली आहे. ह्याच पद्धतीने नेहमी स्लीव जॉईन करायची असते. त्यानंतर दुसऱ्या बाजूने ती स्टेप फॉलो करायची. व्यवस्थित जी स्लीव्ज आहे ती धरायची व्यवस्थित आणि स्टिचिंग करून घ्यायची. म्हणजे समोरचा भाग कोणता आहे, बॅक साईडचा भाग कोणता आहे अगोदरच खुणा करून घ्यायच्या, जेणेकरून आपली मागं पुढं स्लीव्ज होणार नाही. हे पाहू शकता ह्या पद्धतीने जर थोडी जास्त स्लीव्ज झाली ना तर सुद्धा अशा पद्धतीने स्लीव्ज अटॅच केल्यानंतर एकदम परफेक्ट सेंटर टू सेंटर डिझाईनची स्लीव्ज असली तरीसुद्धा आपण एकदम व्यवस्थित डिझाईनची स्लीव्ज आपण अटॅच करू शकतो. ह्या पद्धतीने स्लीव्ज नेहमी काय करायची आहे, आपल्याला स्टिचिंग करायची. त्यानंतर ह्या बाजूची स्लीव्ज मला तुम्हाला एकदा सांगायचं होतं, आपण ज्यावेळेस फिटिंग आपली तिरकी येते किंवा स्लीव्जला दंड घेरा जास्त माप राहतं ते का राहतं तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने अटॅच केलेली आहे. अगोदर काय केलं, एक समोरासमोर अशी कमरेच्या बाजूनी सगळीकडून टिप मारून घेतली, बाहीपर्यंत आले. आता एक बाजू थोडीशी आपली जास्त झालेली दंड म्हणजे वरती कमरेमधला आपण मोंढ्याखालचा भाग मोजला तरीसुद्धा काय झालं, स्टिचिंग करताना एक कमी जास्त झाला. तर त्यासाठी अशा पद्धतीने आपण जो जास्त होता तो कमी करून घेतला, खाली शिलाई मार. आता ह्या पद्धतीने आपला जो दंडगेर आहे तो घ्यायचा, त्याच्यामुळे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. त्याच्यापुढे जो उरलेला कपडा आहे ते इथं टिप मारून घ्यायची आणि टिप मारल्यानंतर तो बाकीचा कपडा शिल्लक होता ना तो कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण काय करूया, आता आतल्या बाजूने टिप मारून घेऊया दाब शिलाई. आता ही दाब शिलाई देताना मैत्रिणींनो आपण व्यवस्थित कपडा सारून म्हणजे आपल्या कपड्याला कुठे घोळ येऊ नये ह्या पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूचा स्लीव्जला टिप मारून घ्यायची आहे.
हे पाहू शकता. आता आपलं फिटिंगचं माप आहे 8.5 म्हणजे 34 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. आणि मग 8.5 वर फिटिंगचं माप टाकलं. कंबर आहे 28 इंच, मग 7 वर 7 चोक 28, मग 7 वर पॉईंट टाकला आणि जो दंडगेर आहे तो आपला 5.25 इंच आहे. मग 5.25 इंचाचा पॉईंट टाकला. म्हणजे हे तिन्ही पॉईंट आपले ना एकदम परफेक्ट एका रेषेत यायला हवेत. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे. हीच पद्धत मी नेहमी फॉलो करते आणि तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं असेल मी फिटिंग ब्लाऊजचं कशा पद्धतीने करते. तर ह्याही बाजूने आपण काय करायचं, 8.5चा पॉईंट टाकून घ्यायचा छातीचा. 7 चोक 28, 7 इंचाची आपली कंबर आहे 28 इंचाची, मग 7चा एक पॉईंट आणि 5.25चा आपला दंडघेर. हे तीनही पॉईंट काय करायचे आहेत, मिळवायचे आहेत आणि व्यवस्थित फिटिंगची टीप टाकून घ्यायची. हे पाहू शकता तिन्ही टिपा एकदम आपल्या सरळ रेषेत आलेल्या आहेतच. त्यानंतर 1 ते 2 जास्तीच्या टिपा देऊन घ्यायच्यात. 2पेक्षा जास्त टिपा नाही द्यायच्या. 1 किंवा 2 एवढ्याच टिपा आपण जास्तीच्या देऊन ठेवायच्यात फिटिंगच्या टिपा शिवाय. आणि जे बाकीचे धागे दोरे असतात ना बाजूने ते कटिंग करून घ्यायचेत. तर पाहू शकता मैत्रिणी आपला हा ब्लाऊज अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि असेच व्हिडिओ नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला मग अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार.